तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते। तर बघा, बऱ्याच दिवसापासून मला कमेंट येत होत्या की तुझं इयरिंग कलेक्शन दाखव, तुझं इयरिंग कलेक्शन दाखव। तर बघा, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माझं इयरिंग कलेक्शन। सो ह्या बॉक्समध्ये आहेत माझे सगळे इयरिंग्स। सो माझ्याकडे हे बॉक्स नव्हते ऑर्गनाइज करण्यासाठी, म्हणून मी थांबले होते। आता हे बॉक्स आलेले आहेत, तर आज मी तुमच्यासोबत माझं इयरिंग कलेक्शन जे पण आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि जे पण माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करत राहा। मला छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून। तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा असेल तर मला खाली कमेंट करून नक्कीच सांगा, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। चला तर मग आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिले हे जे बॉक्स आहेत ते मी मिशोवरनं मागवलेले होते। तर मी आता तुम्हाला एक एक झुमके माझे दाखवायला मी सुरुवात करते। हे अशा पद्धतीने इथे कॉलम आहेत आणि ह्या ज्या प्लेट आहेत त्या आपल्याला रिमूव्ह करता येतात, साईज वाढवता येते बॉक्सची। ओके, तर आता मी तुमच्यासोबत शेअर करायला सुरुवात करते। तर बघा, सगळ्यात पहिले हे जे कानातले आहेत ते तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, मेकअपच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघितलेले आहेत। सगळ्यात फेवरेट माझे हे कानातले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि माझ्याकडे जेवढे पण आहेत ते सगळे लॉंग कानातले आहेत। मला लॉंग कानातले घालायला प्रचंड आवडतात, त्याच्यामुळे हा एक पहिला। त्याच्यानंतर आहेत हे सेकंड। ह्या कानातल्याला जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालेले आहेत, पण अजून जसेच्या तसे। तर नेक्स्ट आहे हे वाले कानातले, तर आहेत हे वाले कानातले। त्याच्यानंतर आहेत हे झुमके, हे वाले कानातले मगाशी तुम्ही बघितलेले त्या पॅटर्न मधले आहेत सेम। त्याच्यानंतर आहेत हे वाले झुमके, लाईटमध्ये सुद्धा आहेत माझ्याकडे हे वाले। त्यानंतर आहेत हे वाले, हे डायमंडमध्ये। त्याच्यानंतर आहेत हे मोती थोडेसे। नेक्स्ट आहे हे वाले, हे पण मला पर्सनली खूप आवडतात, खूप। त्याच्यानंतर आहेत पर्सनल ऑक्सिडाइज मधले फेवरेट आहेत म्हणजे हे घातल्यानंतर खूप छान लुक येतो ह्याने। मला माझ्याकडे प्रत्येक प्रकारची व्हरायटी नक्की बघायला मिळेल आणि सगळे कानातले एकसारखे नाही आहेत, सगळे कानातले वेगवेगळे आहेत, वेगवेगळे पॅटर्न आहेत। सो हे एक आहे, त्याला मागणं हे असं आहे। त्याच्यानंतर आहेत हे वाले झुमके, त्यानंतर आहेत हे वाले कानातले, हे सेटवरचे आहेत। त्यानंतर आहेत माझे फेवरेट पुन्हा एकदा, हे तुम्ही व्हिडिओमध्ये माझ्या बघितले असेल, घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात। आणि माझ्याकडे सगळे झुमके आहेत, मोठे आहेत। अगेन हे मोतीवाले झुमके। त्याच्यानंतर पुन्हा त्याच पॅटर्न मधले आहेत, फक्त डिझाईन वेगळे आहे हे वाले। तर माझ्याकडे थोडे काही सेट मधले सुद्धा आहेत कॉपर मध्ये। त्याच्यानंतर हा एक पॅटर्न आहे, ह्याच्यावरती देवी आहे, साऊथ इंडियन पॅटर्न बोलतात त्याला। त्याच्यानंतर ऑक्सिडाइज मध्ये आहे हे वाले झुमके। आता त्यानंतर हे सूर्यफुलाचे, हे पण घातल्यानंतर खूप क्यूट दिसतात। त्याच्यानंतर आहे थोडेसे वेस्टर्न मध्ये ऑक्सिडाइज झुमके। सो थोडासा याचा कलर डल झालेला आहे। हे फुलांमधले आहेत, हे पण घातल्यानंतर खूप छान दिसतात। त्याच्यानंतर आहे माझ्याकडे स्टड मधले हे येलो।
त्याच्यानंतर मोतीमध्ये आपले ट्रेडिशनल असतात त्याच्यामध्ये सुद्धा आहेत हे वाले. त्याच्यानंतर हे चिंचपेटी मधले आहेत. नंतर हे आहेत तुमच्याकडे, माझ्याकडे तुम्हाला कॉपर मधलेही तेवढेच दिसतील, कलरफुलही तेवढेच दिसतील आणि त्याच्यानंतर ऑक्सिडाइज मधलेही तेवढेच दिसतील कानातले. आता वेस्टर्न मध्ये आहेत. त्याच्यानंतर एक छोटंसं फूल आहे. त्यानंतर घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर हे वाले, हे मी तुळशी बागेतनं घेतलेले आहेत. काही कानातले जे आहेत ते मी तुळशी बागेतनं घेतलेले आहेत आणि काही कानातले जे आहेत ते मी इथनंच घेतलेले आहेत दुकानातनं. त्याच्यामध्ये परत एका वेस्टर्न मधले ह्यातले 2-3 4-5 जे पण असतील ते काही मुंबईवरून आणलेले आहेत मी. त्याच्यानंतर हे वाले, हे कानातले पर्सनली खूप जास्त मला आवडतात कारण की हे माझ्या साखरपुड्याच्या कानातले आहेत. सेटवरचे, सेट नाही आहे माझ्याकडे, सेट तुटला आहे माझा. तर हे कानातले माझ्याकडे तेवढे मी सांभाळून ठेवलेले आहेत. काही गोष्टी आहेत त्या मी सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे वाले झुमके. त्याच्यानंतर आहे हे वाले कानातले छोटूशे आणि त्याच्यानंतर हे एक आहे. तर हे होतं माझं कानातल्याचं कलेक्शन, झुमका कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.